वेलकम इन दिस ऑनलाईन प्रोग्राम. नमस्कार. आत्तापर्यंत आपण 6 व्हिडिओज बघितले आणि त्या 6ही व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. एक्झाम्पल देऊन सांगितलेले आहेत, पण सगळीकडे आपण इंग्लिशमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मला वाटतं काही गोष्टी, काही कन्सेप्ट, काही डेफिनेशन्स ह्या जर आपल्या मातृभाषेतून मराठीतून एक्सप्लेन केल्या तर त्या लक्षात ठेवायला आणि समजायला सोप्या जातात. म्हणून आपण ज्या अगदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पुन्हा एकदा मराठीत पाहणार आहोत. म्हणजे रिव्हिजन थोडक्यात म्हणूया आपण. ही जी आहे ही व्हायब्रेटरी मोशन आहे, पुढे मागे किंवा वर खाली असते. ही जी आहे ही गोलाकार असेल, मग ती सर्क्युलर किंवा रोटेशनल असते. आणि ही जी मोशन आहे ती ट्रान्सलेशन आहे, मोशन एका सरळ रेषेमध्ये. आता आपण बघूया सर्क्युलर मोशन. आपण इतक्यात बघितलं सर्क्युलर मोशन म्हणजेच काय? मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजेच काय की हा जो ऑब्जेक्ट आहे पिवळ्या कलरने दाखवलेला आहे तो कसा फिरतोय? अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ दिस सर्कल. म्हणून याला म्हणायचं सर्क्युलर मोशन, मोशन अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आता या सर्क्युलर मोशनचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार कोणता आहे बघा? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच काय? त्याच्या नावातच युनिफॉर्म या नावातच मिनिंग आहे बघा. युनिफॉर्म म्हणजे एकसारखी, म्हणजे मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटीचे मॅग्निट्यूड ही नेहमी कॉन्स्टंट असते. ठराविक एका वेळेत तो पूर्ण एक रिव्होल्यूशन कंप्लीट करतो. म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असतं? मॅग्निट्यूड ऑफ द लिनियर व्हेलॉसिटी ही नेहमी कॉन्स्टंट असते किंवा लिनियर स्पीड हा नेहमी कॉन्स्टंट असतो. नो डाऊट त्याची डायरेक्शन नेहमी बदलते. आणि डायरेक्शन कोणत्या दिशेला असते? नेहमी हा जो व्हीचा ॲरो दाखवलाय बघा, या व्हीच्या दिशेने अलॉंग टँजेंट असते. म्हणून त्याला टँजेन्शियल व्हेलॉसिटी पण आपण म्हणू शकतो. आता आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विषयी बोलूया. पुन्हा इथे नॉन युनिफॉर्म म्हणजे युनिफॉर्म नाही, एकसारखी नाही. आता बघा इथे दोन्ही फिगर्स काय दाखवतात ते. ही फिगर बघा, याच्यात हा जो निळा ऑब्जेक्ट आहे हा एकसारख्या स्पीडने फिरतोय. स्पीड कमी होत नाहीये, स्पीड जास्त होत नाहीये, म्हणजे ही आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण इथे बघा तुम्ही, हा ऑब्जेक्ट काय आहे? कधी स्लो होतोय, कधी फास्ट फिरतोय. म्हणजे इथे मोशन ही एकसारखी नाही, त्याचा स्पीड बदलतोय. मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी बदलते. म्हणून मग हिला म्हणायचं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय आहे? डायरेक्शन तर बदलतेच आहे, त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये. पण मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा बदलते. म्हणजे मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्हीही गोष्टी इथे बदलतात. हीच झाली नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता आपण पुढची गोष्ट बघूया. पुढची आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. आता पहिली कॅरेक्टरिस्टिक काय ते मी नंतर दाखवते, पण सुरुवातीला इथे बघा तुम्ही. आता काय होतंय? डायरेक्शन तर नेहमी चेंज होते. अलॉंग टँजेंट आहे, प्रत्येक वेळेला ह्या बाणाची दिशा बदलते. इथे पण बघा प्रत्येक वेळेला त्याची डायरेक्शन बदलते. याचाच अर्थ काय की ही जी व्हेलॉसिटी आहे तिची डायरेक्शन तर नेहमी बदलते. आता ॲक्सिलरेशन आहे म्हणजेच काय की चेंज इन व्हेलॉसिटी आहे. मग व्हेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. मग त्याची एकतर मॅग्निट्यूड बदलते किंवा एकतर डायरेक्शन बदलते किंवा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही बदलतं. हे जेव्हा बदलतं तेव्हा तिथे काय ॲक्सिलरेशन आहे असं आपण म्हणतो. मग आता या सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही बघितलंय ही डायरेक्शन जी आहे व्हेलॉसिटीची ही नेहमी बदलते बघा, अलॉंग टँजेंट असते. म्हणून तिथे ॲक्सिलरेशन आहे. म्हणून ह्या मोशनला आपण काय म्हणतो? ॲक्सिलरेटेड मोशन. म्हणजे ही झाली त्याची पहिली कॅरेक्टरिस्टिक. सर्क्युलर मोशन इज ॲक्सिलरेटेड मोशन. आता दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय बघा, ही जी मोशन आहे ही पिरियॉडिक आहे. आता पिरियॉडिक म्हणजेच काय बघा, एकदम वाचायचं क्लिअर. पार्टिकल टेक्स सेम टाइम टू कंप्लीट ईच रिव्होल्यूशन. याचाच अर्थ काय की याला एक पूर्ण रिव्होल्यूशन करण्यासाठी ठराविक एक वेळ लागतो. तेवढाच वेळ दुसरं रिव्होल्यूशन करण्यासाठी लागतो.
किंवा तेवढाच वेळ तिसरं रिव्होल्यूशन करण्यासाठी लागतो. यालाच म्हणायचं पिरियडिक मोशन. आता पुन्हा एकदा आपण अँग्युलर मोशन मधल्या क्वांटिटीच्या डायरेक्शन्स बघूया. कोणत्या कोणत्या क्वांटिटीज आहेत त्या बघा. डी थिटा किंवा डेल थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओमेगा angular velocity, alpha angular acceleration, and these are the vector quantities. Direction of these vector quantities are along this axis of rotation. आता बघा, हा जो बॉब आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे, इट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन द हॉरिझॉन्टल प्लेन आणि ह्या प्लेनला हा परपेंडिक्युलर आहे. मग आता याची डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. याची म्हणजे कोणाची? अँग्युलर व्हेलॉसिटीची, अँग्युलर ॲक्सिलरेशनची, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची, आणखी पुढे जाऊन अँग्युलर मोमेंटमची पण येईल, आणखी टॉर्कची पण येईल. हे सगळे ॲक्सियल व्हेक्टर आहेत. आता ही जी डायरेक्शन आहे ही आपण नेहमी राईट हँड थंब रूलने किंवा राईट हँड स्क्रू रूलने देतो. मग आता हा राईट हँड थंब रूल किंवा राईट हँड स्क्रू रूल काय आहे? हा तुम्हाला पाठच करावा लागेल. आपण 11वीला बघितलेला आहे, पण तरीही मी एकदा तो समजून सांगते. आता राईट हँड थंब रूलमध्ये हे जे कर्ल्ड फिंगर्स आहेत हे काय दाखवतात? डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. आणि हा जो थंब आहे, आउटस्ट्रेच थंब आहे, हा काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ दीज व्हेक्टर क्वांटिटीज. तोच तुम्ही राईट हँड स्क्रू रूलने पण सांगू शकता. आता हा जो राईट हँड थंब रूल किंवा राईट हँड स्क्रू रूल आहे तो मात्र तुम्हाला पाठच करावा लागणार आहे. आता हे अल्फा तुम्हाला दोन ठिकाणी दिसतील बघा. इथे पण अल्फा दिसतोय आणि इथे पण अल्फा दिसतोय. याचा अर्थ काय बघा बरं, सांगा बरं, येईल का लक्षात? दोन ठिकाणी अल्फा दाखवलाय, का बरं दाखवलाय? काय असेल कारण? सांगता येईल? आठवतंय काही? ठीक आहे, नसेल आठवत तर काही हरकत नाही. हा अल्फा जो आहे विच इज इन अपवर्ड डिरेक्शन, हा केव्हा असतो? जेव्हा ही अँग्युलर व्हेलॉसिटी वाढत 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 जाते. म्हणजे कधी बघा, तुम्ही जर का फॅनचं बटन सुरू केलं तर काय होतं? त्याचा अँग्युलर स्पीड हळूहळू हळूहळू वाढत जातो. म्हणजे जेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी ही वाढत 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 जाते तेव्हा अल्फा जो आहे तो हा वरच्या दिशेने असतो. आणि जेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी कमी 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 होत जाते, म्हणजे केव्हाचं सिच्युएशन येईल बघा, जेव्हा तुम्ही फॅनचं बटन बंद कराल त्यावेळेस काय होतं? स्पीड हळूहळू कमी 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 होत जातो. म्हणजे जेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी तुमची कमी 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 होत जाते तेव्हा हा अल्फा ह्या दिशेने येतो. म्हणजे डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटी इन दिस डिरेक्शन अल्फा, आणि इन्क्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटी असेल तर ह्या दिशेने अल्फा असतो. या सगळ्या डायरेक्शन्स तुम्हाला लक्षातच ठेवाव्या लागणार आहेत, म्हणजे मग तुम्हाला खूप क्वेश्चन्सचे आन्सर्स देता येईल. आता काही क्वांटिटीचे आपण पुन्हा डायरेक्शन्स बघूया, काही फॉर्म्युलेज बघूया. सुरुवातीला आपण बघूया युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मी सांगितलंय तुम्हाला की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते आणि डायरेक्शन त्याची नेहमी बदलते आणि डायरेक्शन ही अलॉंग टँजंट असते. मग जर त्याची डायरेक्शन बदलते तर तिथे ॲक्सिलरेशन आहे आणि ते ॲक्सिलरेशन आहे AC किंवा काही वेळेला याला AR पण म्हणतात. मग हा AC म्हणजे झाला सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन किंवा AR असेल तर रेडियल ॲक्सिलरेशन. सेंट्रिपिटल म्हणजेच अलॉंग रेडियस टुवर्ड्स सेंटर. मग हे ॲक्सिलरेशन आहे हे कशामुळे? चेंज इन द डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. मग जर ॲक्सिलरेशन आहे तर तिथे फोर्स पण असणार आहे. मग ते फोर्स म्हणजेच कोणतं फोर्स झालं बघा? सेंट्रिपिटल फोर्स झाला. मग फोर्स कसं काढतो आपण? जर का मासला सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनने मल्टिप्लाय केलं की आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स मिळणार आहे. मग सेंट्रिपिटल फोर्सचा हा फॉर्म्युला FC डिनोट्स अगेन टुवर्ड्स सेंटर. हा फॉर्म्युला इथे mv²/r हा झाला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. मग सेंट्रिपिटल फोर्सची डिरेक्शन पण कशी असेल सांगा बरं? सेंट्रिपिटल फोर्सची डिरेक्शन पण अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर असेल किंवा इथे पण दाखवते अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर असेल. आणि सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला पण मला इथे, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन हा झाला v²/r, सेंट्रिपिटल फोर्स झाला mv²/r आणि ही सेंट्रिपिटल फोर्स मग वेक्टर क्वांटिटी आली म्हणून मग हा फॉर्म्युला वेक्टर फॉर्ममध्ये आला.
मग व्हेक्टर फॉर्ममध्ये आलेला फॉर्म्युला कसा आपण एक्सप्लेन करू बघा बरं. मायनस साईन काय सांगते? मायनस साईन सांगते फोर्स व्हेक्टर आणि हा युनिट व्हेक्टर अलॉंग रेडियस व्हेक्टर दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहे. म्हणजेच काय, जर फोर्स व्हेक्टर म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स ही जर अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर आहे म्हणजे ह्या दिशेला आहे, तर r0 हा काय आहे, रेडियस व्हेक्टर किंवा पोझिशन व्हेक्टरच्या दिशेने असलेला युनिट व्हेक्टर आहे. म्हणजे रेडियस व्हेक्टर किंवा युनिट व्हेक्टर अलॉंग रेडियस व्हेक्टर हा असा असणार आहे. म्हणजे मायनस साईन सांगते F आणि r0 किंवा r यांची डायरेक्शन ही नेहमी अपोजिट असते. आता पुढची एक आणखी गोष्ट बघूया आपण. जर का सेंट्रिपिटल फोर्स तिथे आहे तर सेंट्रिफ्युगल फोर्स पण तिथे आला. आता हा सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे ते मी एकदा एक्सप्लेन करते. इमॅजिन करा की आपण एका मूव्हिंग कारमध्ये बसलेलो आहोत आणि ती कार कशी मूव्ह होते, अलॉंग सर्कल, म्हणजे इट इज सपोज टू बी टेकिंग टर्न, ती वळण घेते. म्हणजे काय होतंय, सर्क्युलर मोशन तिथे प्रोड्यूस होते किंवा सर्क्युलर मोशन परफॉर्म करते ती. म्हणजे अलॉंग रेडियस आणि टुवर्ड सेंटर आपल्या बॉडीवर किंवा कारवर सेंट्रिपिटल फोर्स आहे. पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर आपल्या बॉडीला जेव्हा ते व्हेइकल टर्न घेतं तेव्हा आउटवर्ड जर्क मिळतो. हा आउटवर्ड जर्क आहे सेंट्रिफ्युगल फोर्समुळे. आता हा सेंट्रिफ्युगल फोर्स आपल्याला कशामुळे कळतो की आउटवर्ड जर्क आपण आउटवर्ड जर्क एक्सपिरियन्स केला. म्हणजेच हा आउटवर्ड जर्क म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स जे आहे ते ही जी कार टर्न घेते म्हणजे त्याचा स्पीड बदलतो आणि जेव्हा त्याचा स्पीड बदलतो म्हणजेच काय होतं तिथे ॲक्सिलरेशन येतं. ॲक्सिलरेशन ऑफ द फ्रेम ऑफ रेफरन्स असल्यामुळे आपल्या बॉडीला आउटवर्ड जर्क मिळतो. म्हणजेच सेंट्रिफ्युगल फोर्स इज प्रोड्यूस्ड कशामुळे, सेंट्रिपिटल फोर्समुळे. क्लिअर झालं. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे नेहमी एकमेकांच्या अपोजिट असतात. ह्या दिशेला सेंट्रिफ्युगल आहे तर ह्या दिशेला सेंट्रिपिटल आहे. आणि सेंट्रिफ्युगल काय येतं ते पण मी इतक्यात सांगितलं. सेंट्रिफ्युगल फोर्स इज अरायझिंग किंवा ते कशामुळे येतं, जर फ्रेम ऑफ रेफरन्स ही ॲक्सिलरेटेड असेल. जर का त्या फ्रेम ऑफ रेफरन्सला ॲक्सिलरेशन असेल तर सेंट्रिफ्युगल फोर्स येतं. मग आता सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स या दोघांच्या डायरेक्शन्स एक्झॅक्ट एकमेकांच्या अपोजिट आहे, पण मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स मात्र सेम आहे. म्हणून सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपण बघितला. मग सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला मी इथे लिहिलाय. दोघांमध्ये काय फरक आहे बघा बरं. इथे तुम्हाला मायनस साईन नाही दिसत आहे, इथे मात्र मायनस साईन आहे. याचाच अर्थ काय की हे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे नेहमी एकमेकांच्या अपोजिट आहेत. मग आता पुन्हा इथे वेक्टर फॉर्ममध्ये आपण लिहिलंय फोर्स वेक्टर याची डिरेक्शन आणि r0 म्हणजे युनिट वेक्टर अलॉंग रेडियस वेक्टर दोन्ही एकाच दिशेला आहे. मग कोणत्या दिशेला आहे, अवे फ्रॉम सेंटर ह्या दिशेला आहे. मला वाटतं आता ही पण गोष्ट क्लिअर झाली असावी. आता पुढची मोशन बघूया आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बघितलंय मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी दोन्हीही बदलतं. मग जर का दोन्हीही बदलत असेल तर तिथे दोन ॲक्सिलरेशन आले. AC केव्हा येतं मी तुम्हाला इतक्याच सांगितलं. ह्या लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलल्यामुळे AC येतं, म्हणजे हे ते AC सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर. पण इथे मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा बदलते. ती केव्हा, पुन्हा इतक्यात मी सांगितलं की जेव्हा आपण टर्न घेतो ही नॉन युनिफॉर्म मोशन सर्क्युलर मोशन झाली. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही ब्रेक लावता परत सोडता, ब्रेक लावता परत सोडता, म्हणजेच काय झालं, मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी कमी जास्त होते. म्हणजेच तिथे ॲक्सिलरेशन आलं ते टँजेन्शियल ॲक्सिलरेशन आलं, म्हणजे ते ह्या दिशेला आलं. म्हणजे टँजेन्शियल ॲक्सिलरेशन कोणामुळे आलं, मग टँजेन्शियल ॲक्सिलरेशन आलं चेंज इन द मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी.
सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन कोणामुळे आलं? चेंज इन द डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. मग दोन ॲक्सिलरेशन्स इथे आले. मग रिझल्टंट ॲक्सिलरेशन काय असणार आहे? आपण बघितलंय रिझल्टंट कसा काढायचा तो. रिझल्टंट ॲक्सिलरेशन असणार आहे ह्या दिशेने. कोणत्या? अलॉंग दिस डिरेक्शन रिझल्टंट ॲक्सिलरेशन असेल. आणि मग त्याचा फॉर्म्युला आला बघा. हे रिझल्टंट ॲक्सिलरेशन, हे टँजेन्शियल ॲक्सिलरेशन आणि हे रॅडियल ॲक्सिलरेशन. रॅडियललाच आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल पण म्हणतो. आणखी काही डायरेक्शन्स बघूया आपण. हे जे टँजेन्शियल ॲक्सिलरेशन आहे हे अलॉंग टँजेंट असतं आणि त्याचा फॉर्म्युला इन मॅग्निट्यूड आर अल्फा हा आहे. आणखी इथे दोन गोष्टी आता दाखवल्या बघा मी. ही आहे लिनियर व्हेलॉसिटी आणि हे आहे लिनियर डिस्प्लेसमेंट आणि ते नेहमी अलॉंग टँजेंट म्हणजे ह्या दिशेला असतं. दिस इज द फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड. दिस इज लिनियर डिस्प्लेसमेंट. हे दोन्ही टँजेन्शियलच्याच दिशेला असतात. आता ह्या फिगरमध्ये पण तुम्ही बघा, जेव्हा मोशन परफॉर्म होते तेव्हा अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर दाखवलंय बघा FC. आणि जेव्हा हे सेंट्रिपिटल फोर्स नाहीसं होतं तेव्हा हा ऑब्जेक्ट बघा अलॉंग टँजेंट केला. परत एकदा बघा, ऑब्जेक्ट कुठे जातोय? आता येईल तो. आणि आता बघा तो अलॉंग टँजेंट केलाय. कळलं? आता मला वाटतं बऱ्याचशा ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असाव्यात. मग आता आपण थोडक्यात पुन्हा सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स विषयी बोलूया. हा फॉर्म्युला कशाचा आहे आठवतो? इतक्यात सांगितला होता मी, इतक्यात लिहिला पण तिथे फक्त हा एवढाच लिहिला. आणखी पण एक फॉर्म्युला आहे mr ओमेगा स्क्वेअर. हे दोन्ही फॉर्म्युले आहेत सेंट्रिपिटल फोर्सचे. मग डेफिनेशन अगदी क्लिअर आहे. मेन वर्ड्स कोणते आहेत बघा? डायरेक्टेड अलॉंग रेडियस टुवर्ड्स सेंटर. बाकीचं इट इज डिफाईन्ड ॲज, इट इज कॉल्ड ॲज, म्हणजे हे नटवणं सजवणं सोपं आहे. मेन गोष्ट लक्षात ठेवायची, सेंट्रिपिटल फोर्स इज द फोर्स विच इज ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग रेडियस टुवर्ड्स सेंटर. हे एकदा लक्षात ठेवलं आणि 1-2-3 वेळा लिहून बघितलं की मग ते लक्षात राहायला सोपं जातं. काही खूप अवघड नाहीये. फॉर्म्युल्याविषयी आता परत सांगायची गरज नाहीये. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सच्या डायरेक्शन्स विषयी पण आता गरज नाहीये. पुढचं आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. याची पण डेफिनेशन अगदी सिंपल आहे. फक्त दोघांमध्ये काय फरक आहे बघा. इथे होतं टुवर्ड्स आणि इथे आहे अवे. बाकी सगळं सेम आहे. म्हणजे हा एक जो फरक आहे हा लक्षात ठेवला की तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्स पण सांगता येईल. म्हणजे डायरेक्टेड अलॉंग रेडियस अँड अवे फ्रॉम सेंटर. सोपी डेफिनेशन, एक आली की दुसरी लगेच येईल. मग हा झाला त्याचा फॉर्म्युला. इथे पण आपण आणखी दुसरा लिहिला आता, mr ओमेगा स्क्वेअर. हा किंवा हा दोन्ही याचेच फॉर्म्युले आहेत. इथे मायनस साईन मात्र नाहीये. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्यात की कुठे टुवर्ड्स आहे, कुठे अवे आहे, कुठे मायनस साईन आहे, कुठे मायनस साईन नाहीये, हे लक्षात ठेवायचं. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय येतं त्याचं कारण पण इथे दिलेलं आहे. कशामुळे येतं? ॲक्सिलरेशन ऑफ द फ्रेम ऑफ रेफरन्समुळे. त्याच्यामुळे हे आपण काय म्हणतो? रियल फोर्स नाहीये, ट्रू फोर्स नाहीये, ते इमॅजिनरी आहे, ते फिक्टिशियस आहे किंवा सूडो आहे. हे सेंट्रिफ्युगल फोर्स विषयी आहे. आता मला वाटतं सगळे फॉर्म्युले, सगळ्या डेफिनेशन्स हे सगळं क्लिअर झालं असावं. एकदा व्यवस्थित लिहून काढा, लिहून बघा, आठवून बघा, पाठ करा. खूप अवघड नाहीये, फक्त मनापासून करायचंय. ठीक आहे? बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस. थँक यू व्हेरी मच.